JNF चा प्रॅक्टिस प्रॉब्लेम पुढचा. एस वरून ए बी सी प्रोड्यूस झालंय, ए वरून स्मॉल ए बी. यामध्ये JNF मध्ये काय सांगा आधीच. ए आणि बी हे JNF मध्येच आहेत ना. एक टर्मिनल नंतर किती नॉन टर्मिनल चालणार आहे, नॉन टर्मिनल असतील तरी चालेल. त्यानंतर बी वरून बी बी ए ए आणि सी वरून ए सी 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 स्मॉल सी कॅपिटल सी आणि बी. त्यामधले हे दोन बघा ऑलरेडी JNF मध्ये. हा कन्वर्ट करायचा राहिलाय, बी कन्वर्ट करायचा आणि ए कन्वर्ट करायचा. आणि रिनेम करून घेऊ व्हेरिएबलला. रिनेम व्हेरिएबल एस. एस वरून ए झालाय, नंतर बी आणि नंतर सी ॲज A1 A2 A3 and A4 रिस्पेक्टिव्हली. काय लिहिणार मग मी. A1 प्रोड्यूस A2 A3 A4. त्यानंतर A2 प्रोड्यूस A B A और B ऑलरेडी इन JNF. त्यानंतर A3 काय प्रोड्यूस करतोय. A3 B A त्यानंतर आपल्याला कन्वर्ट करायचं माहिती आहे ना. पुढे A4 प्रोड्यूस A4 C A4 B A. मग आता काय, एका टर्मिनल नंतर जर नॉन टर्मिनल असतील किंवा नॉन टर्मिनल नंतर परत टर्मिनल असतील तरी पण त्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे, नॉन टर्मिनल मध्ये. बरोबर ना. म्हणजे मला सांगा, आतापर्यंत आपण रूल लिहिला. काय रूल लिहिला, कुठे गेलं हे. आफ्टर नॉन टर्मिनल इफ टर्मिनल इज प्रेझेंट. आफ्टर नॉन टर्मिनल इफ टर्मिनल इज प्रेझेंट. मग इथे बघा, इथे नॉन टर्मिनल नाहीयेत पण दोन शेजारी शेजारी टर्मिनल आहेत, चालतील का. दोन शेजारी शेजारी टर्मिनल आहेत, चालतील का. नाही चालणार की नाही. बरोबर. मग इथे आपण असं लिहू शकतो, तिथं चेंज करायचं आपल्या ह्यानं. आफ्टर सिंगल टर्मिनल इफ नॉन टर्मिनल इज प्रेझेंट देन कन्वर्ट इट इनटू नॉन टर्मिनल. कळालं का तुम्हाला. म्हणजे जरी नॉन टर्मिनल नंतर टर्मिनल आलं तरी नाही चालणार आहे, आणि टर्मिनल नंतर परत जरी टर्मिनल आलं तरी नाही चालणार आहे. ह्या दोन्ही टर्मिनलला आपण कशामध्ये कन्वर्ट करून घेणार, नॉन टर्मिनल. म्हणजे बघा एक्झाम्पल ह्याचं, ए आहे, स्मॉल ए आहे, बी आहे, परत कॅपिटल बी. चालेल का. नाही चालणार. मग ह्या ए आणि बी ला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल, नॉन टर्मिनल मध्ये. किंवा जर असं एक्झाम्पल असेल, ए ए ए असेल, ए ए डी असेल तरी चालेल का, नाही चालणार. ह्याला पण आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल, नॉन टर्मिनल. ह्याला पण कशामध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल, नॉन टर्मिनल. आणि सुरुवातीला टर्मिनल चालतो त्यामुळे याला आणि ह्याला कन्वर्ट करायची गरज नाहीये. इथे काय आहे ना, आफ्टर सिंगल टर्मिनल इफ टर्मिनल इज प्रेझेंट देन कन्वर्ट इट इनटू नॉन टर्मिनल. बरोबर. मग आता इथे याला कन्वर्ट करून घेऊ. देअरफॉर A2 A3 A4 ॲज इट इज. त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही. जिथे चेंजेस मी हायलाइट केलेला आहे. बरोबर आहे. हा सी आहे बरं का, ई नाहीये. A2 प्रोड्यूस A, A और B. A3 प्रोड्यूस. इथे पण चालेल का, इथे पण चालेल का, नाही. मग तो रूल मी आता परत लिहित नाही, लक्षात येईल ना तुम्हाला. तिथे पण चालणार नाहीये. मग A3 प्रोड्यूस A4 ऑलरेडी आहे, काय लिहू मग, A5 नाव लिहू. A5 प्रोड्यूस स्मॉल बी. त्यानंतर सुरुवातीचा ए चालणार आहे आणि ह्याला काय लिहिलं मग मी, A6 प्रोड्यूस स्मॉल ए. त्यानंतर A4 A4 C A4 आणि इथं बी सुरुवातीचा चालणार आहे. हा जो A1 आहे, ए आहे, तो चालणार नाही. ए साठी प्रोडक्शन काय द्यायचं, A6. आता याच्यामध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर हे पण JNF मध्येच आहेत. हा JNF मध्येच आहे आणि हा पण जो आहे A4 तो पण JNF मध्येच आलेला आहे. मग फक्त JNF मध्ये कोण यायचे राहिलेत, A3 आणि A1. इथे मी नंबर का टाकते, 1 2 आणि हा 3. मग आता A3 जर घेतला तुम्ही, A3 आधी घ्या किंवा A1 आधी प्रोसेस करा, काही फरक पडणार नाही. मग A3 घेतला मी,
A3 इज इक्वल टू काय आहे मला सांगा? A3 A5 और स्मॉल a A6. मग आता बघा A3 I इज ग्रेटर दॅन जे आहे का? नाही. मग काय आहे? लेफ्ट रिकर्शन इथे प्रेझेंट आहे. A3 शेजारी शेजारी आहेत म्हणलं तिथे लेफ्ट रिकर्शन प्रेझेंट आहे. मग हा काय झाला पुढचा? हा झाला अल्फा आणि हा काय झाला? बीटा. रिमूव्ह लेफ्ट रिकर्शन फ्रॉम A3. मग काय येतं? बीटा A3 डॅश आणि परत बीटा. बरोबर. त्याच्यानंतर A3 डॅश प्रोड्यूस अल्फा A5 A3 डॅश आणि इथं A5. परत हा काय झाला? GNF मध्ये आला. नंबर टाकूयात त्याला 4. त्याच्यानंतर आता परत A3 डॅश मॉडिफाय होईल. इथे तुम्ही कोणाचं रिप्लेसमेंट करू शकता? A5. A5 काय आहे तुमचा? B. मग आता कोण मॉडिफाय व्हायचं राहिलाय? A1. मग आता बघा A1 चं प्रोडक्शन मी लिहून घेते. A1 A2 A3 A4. मग I इज ग्रेटर दॅन जे आहे का? I इज ग्रेटर दॅन जे आहे का? आहे का नाही? नाहीये. मग आता इथे फक्त A2 जो आहे तो मॉडिफाय होईल. इथे A2 चे प्रोडक्शन रिप्लेस करा. A2 चे किती प्रोडक्शन आहेत? 2च. सुरुवातीला A2 चे किती प्रोडक्शन आहेत? 2च. म्हणजे इथे येणार एकदा A आणि एकदा काय येणार? B. आणि पुढे आले का सगळे GNF मध्ये? मग सगळे खाली नंबर लिहून द्यायचं. फ्रॉम GNF A1 कुठले कुठले प्रोडक्शन आले? A1 A2 A3 A4 A5 A6 आणि A3 डॅश. कळालं? अवघड आहे का? प्रॅक्टिस केला तर तुम्हाला GNF इझी वाटणार आहे. होमवर्क साठी हा जो प्रॉब्लेम आहे हा तुम्हाला होमवर्क साठी सॉल्व्ह करून आणायचा आहे. हा आपण घेतलेला हा तुम्हाला होमवर्क साठी सॉल्व्ह करून आणायचा. प्रॅक्टिस करा. GNF अवघड नाही. चल थांबूया.